नमस्कार. हा एक विनोदी लेख आपला सुचला. त्याला मी नाव दिले उखाणे कसे असावे नसावे, लग्नामधले उखाणे. तर हा माझा विनोदी लेख असा. लग्नामध्ये वगैरे चटकन आणि छोटे असे उखाणे घेऊन मोकळे होणारे लोक आपल्याला बरे वाटतात. उखाणा अगदी छोटा नसावा, पण पार लांबलचक देखील नसावा. लांबलचक उखाणा ऐकताना लोक वैतागून जातात, रडकुंडीला येतात. एका बाईने नाव घेण्याच्या कार्यक्रमामध्ये अगदी लांबलचक असा एक उखाणा घेतला. तिची शेवटची दुसरी ओळ अगदीच छोटी निघाली, पहिलीच लांबलचक निघाली. तिने उखाणा घेतला तो असा, हा असा: 10 मजली इमारत, सर्वात वर एक खोली, खोलीमध्ये होता पलंग, पलंगावर होती चादर, चादरीजवळ होती उशी, आणि माझ्या रावांना शोभून दिसते मिशी. पहा, ऐकलं का? तिला फक्त रावांना मिशी शोभून दिसते एवढंच सांगायचं होतं, पण त्यासाठी ती 10 मजली इमारत कशाला मध्ये घ्यायची, पुन्हा वरच्या खोलीची कशाला चरेल, त्या चादरीशी हिला काय करायचं? म्हणजे अनाठही काहीतरी. नवरा बायकोचे आपापसात चांगले संबंध असतील तर ते उखाण्यामधून एकमेकांना मान देतात, पण त्यांचे जर वाकडे असेल तर मग ते उखाणा घेताना त्या उखाण्यातून एकमेकांना चांगले जोडे मारतात, कारण त्यावेळेला ते एक लायसन्स असते. कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही त्यासंबंधी काही उखाणे. तर गावांच्या नावासोबत उखाणे, गावांची नावं मध्ये येतात. तर त्या स्त्रीचा उखाणा: कुणाला आवडतं संभाजीनगर, कुणाला आवडतं बीड, रावांना समोर पाहिलं की मला येते त्यांची चीड. आता हा कसा उखाणा करतो बघा नवरा: 12 ज्योतिर्लिंगापैकी पहा एक आहे प्रसिद्ध परळी, मी आहे कानाने ठार बहिरा, माझी बायको डोळ्याने तिरळी. आता तिचा उखाणा ऐका: चहा पाण्याचे उत्तम ठिकाण, केज जवळचे मस्सा जोग, चहा पाण्याचे उत्तम ठिकाण, केज जवळचे मस्सा जोग, रावांशी माझे लग्न झाले, आता जन्मभर दुःख भोग. आता माणसाच्या आडनावावर उखाणे: कुणाला मिळतात जोशी देशपांडे, तर कुणाला मिळतात कुलकर्णी, आमची असो वा नसो एक नाड, माझ्या नशिबाला आले हे नाडकर्णी. पुन्हा दुसरा उखाणा: देशमुखाला मिळाला पहा चौधरी, आणि आपट्याला मिळाला पाटील, देशमुखाला मिळाला पहा चौधरी आणि आपट्याला मिळाला पाटील, आता लग्नानंतर दररोज ती त्याच्या डोक्यावर मिरे वाटील. आता हा तिसरा उखाणा आडनावावर: भात लवंडेला मिळाला पिसाळ, भाजी भाकऱ्याला मिळाला वरण सांडे, भात लवंडेला मिळाला पिसाळ, भाजी भाकऱ्याला मिळाला वरण सांडे, पानसरेंच्या घरात दिलं मालनला, आता ती दररोज घासती भांडे. आता भाजी मंडईशी संबंधित उखाणे, भाजी मंडईशी संबंधित हा उखाणा: कुणाला आवडतो चमकुरा, कुणाला आवडतो पालक, मी या घराची मालकीण, नारायणराव माझे मालक. आता दुसरा उखाणा: इकडच्या टोपल्यात चवळी, तिकडच्या टोपल्यात डिंगरी, राव कधी नसतात स्थिर, त्यांच्या पायाला सदा भिंगरी. आता हा एक उखाणा: काल खाल्ली बटाट्याची भाजी, आज आणले मस्त दोडके, काल खाल्ली बटाट्याची भाजी, आज आणले मस्त दोडके, राव चिडून मला म्हणाले, हे काय आणलंस ग बोडके. आता हॉटेलच्या पदार्थावर उखाणे, हॉटेलचे पदार्थ त्यासंबंधी उखाणे: हॉटेलमध्ये जेवताना आम्ही खाल्ला गरम गरम पराठा, हॉटेलमध्ये जेवताना आम्ही खाल्ला गरम गरम पराठा, आंतरजातीय विवाह आमचा, मी राजपूत, राव आहे मराठा. दुसरा उखाणा: कधी नव्हे ते हॉटेलमध्ये मला रावांनी खाऊ घातली इडली, ते पाहून मी थक्क झाले फार, मला वाटले त्यांना थोडी चढली. आता हा पुढचा उखाणा: बायको माहेरी चालली होती म्हणून मी तिला हॉटेलमध्ये खाऊ घातला वडा, बायको माहेरी चालली होती म्हणून मी तिला हॉटेलमध्ये खाऊ घातला वडा, प्रेम भराने ती मला म्हणाली थँक्यू, मी मनात म्हणलं बरं झालं गेली पिढा. आता शारीरिक प्रकृतीप्रमाणे उखाणे, आपली आपली शारीरिक प्रकृती त्याप्रमाणे उखाणे:
रावांची प्रकृती नाजूक फार हो, शिवाय त्यांना BP आणि डायबिटीस. परी देवकृपेने मी ठणठणीत, खाते डोसा वडा दाबेली पॅटीस. पुन्हा नवरा म्हणतो उखाणा. मी उसासारखा उंच काटकोळा, बायको टरबुजासारखी गोल. मी उसासारखा उंच काटकोळा, बायको टरबुजासारखी गोल. लांबून सर्वांना वाटे 10चा आकडा, आमची लाखात जोडी अनमोल. आता हा तिसरा उखाणा. राव माझे दिसतात अवाढव्य, एक गोष्ट त्यांची फार विचित्र. लेटर पॅडप्रमाणे ते ढेरीवर कागद ठेवून लिहितात पत्र. आता आपल्या स्वभावानुसार उखाणे, स्वभावाप्रमाणे उखाणे. ती म्हणते, मी कोणतेही काम करायला सांगते त्यासाठी राव नेहमी असतात सज्ज. राग मान स्वाभिमान सर्व सोडून बेचारे झाले आता निर्लज्ज. आता हा म्हणतो, कुणाची बायको लहरी रागीट, कुणाची बायको आडमुठी हेलताड. या सर्व गुणांनी युक्त असलेल्या माझ्या पत्नीला मी जपतो जीवापाड. आता हा एक उखाणा. नवरा वेंधळा आणि बायको सर्किट, ब्रह्मदेवाने कशी मारली गाठ. नवरा वेंधळा आणि बायको सर्किट, ब्रह्मदेवाने कशी मारली गाठ. पाहता पाहता तुम्हा सांगतो, त्यांच्या लग्नाला झाली वर्ष 60.